भारतानं पाकिस्तानकडून सर्व वस्तूंच्या आयातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे। भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं एक मोठी घोषणा केली आहे। पाकिस्तानकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सर्व वस्तूंच्या आयातीवर तात्काळ प्रभावानं बंदी लागू करण्यात आली आहे। हा निर्णय 2 मे रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्टही करण्यात आलेला आहे। भारताचा पाकिस्तानवरती ट्रेड स्ट्राईक आता बघायला मिळतोय आणि यामध्ये आपण जर बघितलं तर आता बंदी घालण्यात आलेली आहे। भारताचा पाकिस्तानला हा नवीन दणका आता बघायला मिळतो। याआधी आपण पाहिलं होतं डिजिटल स्ट्राईक जी आहे ती खरं तर या दरम्यान भारतानं पाकिस्तानवरती केलेली होती आणि आता ट्रेड स्ट्राईक सुद्धा भारतानं केलेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं पाकिस्तान थरथर कापतोय। भारत कधीही हल्ला करू शकतो ही पाकिस्तानला भीती आहे। म्हणूनच पाकिस्ताननं पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना त्यांचा धान्य साठा करून ठेवण्याचे आदेश दिले। नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय। दुसरीकडे आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये युद्धाच्या चर्चेने सामान्य नागरिक केवळ घाबरले नाहीये तर संतापले सुद्धा। लष्कर प्रमुख मुनीर पंतप्रधान शहबाज खान यांच्या धमक्यांवर नाराज आहे। आम्हाला युद्ध नको तर भाकरी हवी असं पाकिस्तानी नागरिक म्हणताय। हा दावा अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आलाय। सरकार आणि जनरल मिळून जनतेची फसवणूक करतंय आणि आम्ही या सरकारला कंटाळलेलो आहोत असं यावेळेस या नागरिकांचं म्हणणं आहे। आम्हाला युद्ध नाही, आम्हाला शांतता हवी आहे असं सुद्धा पाकिस्तानी जनता म्हणते आहे। पाकिस्तानचे नागरिक असं म्हणताय। पाकिस्तानचे नागरिक नेमकं काय म्हणताय बघूयात। पाकिस्तानच्या नागरिकांना युद्धाची भीती वाटते। आम्हाला युद्ध नको, भाकरी द्या, पाकिस्तानी नागरिकांची मागणी आहे। महागाई, बेरोजगारी आणि राजकारणातील अराजकतेमुळे पाकिस्तानचे नागरिक संतापले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या अर्थव्यवस्थेमुळे युवा वर्ग सुद्धा पाकिस्तान सोडण्याच्या विचारात दिसतोय। पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर जनतेची फसवणूक करताय असं जनतेचं म्हणणं आहे। भारताला युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची आता घाबरगुंडी उडाली आहे तर धास्तावलेल्या पाकिस्तानची नजर भारताच्या समुद्राकडे आहे। मात्र त्याची कारण काय? भारताच्या कोणत्या शस्त्रांमुळे पाकिस्तान बेचिराख होऊ शकतो? पाहुयात या खास रिपोर्टमध्ये। नौदलाची गर्जना, पाकिस्तानचा थरकाप। 10 सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास। भारताचा खतरा, पाकच्या समुद्राकडे नजरा। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झालाय। त्यामुळे युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे। तर आता पाकिस्ताननं उसना अवसान आणून अरबी समुद्रात युद्ध सरावाला सुरुवात केली आहे। मात्र भारताच्या युद्धनौकांच्या सरावानं पाकिस्तानची धडकी भरली आहे। तीन मेचा पाकिस्ताननं इतका धसका का घेतलाय पाहूया। 3 मे 1999 पाकनं कारगिल युद्ध छेडलं पण भारताकडून दारुण पराभव झाला। 3 मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती आहे। पाकच्या युद्ध सरावापासून 85 नॉटिकल मैलावर भारतीय नौदलाचा सराव सुरू आहे। भारतीय युद्धनौकांमधून मिसाईल फायरिंगचा सराव सुरू आहे। भारताच्या युद्ध सरावानं पाकिस्तान बिथरलाय, कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची चांगलीच माहिती आहे। पाहुयात भारताच्या ताफ्यात कोणत्या युद्धनौका आहेत। INS विक्रांत 40 फायटर विमानं वाहून नेण्याची क्षमता आहे। MiG-29K लढाऊ विमान आणि 10 कामो KA-31 हेलिकॉप्टर सज्ज आहेत। INS विक्रांतवर विनाशकारी ब्रह्मोस तैनात आहे। INS कोलकाता
शत्रू राष्ट्रांच्या मिसाईलचा विनाश करण्याची क्षमता आहे. युद्धसज्ज सी किंग आणि ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे. अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर आणि ब्रह्मोस मिसाईल देखील तैनात आहे. INS विशाखापट्टणम समुद्रात 45 दिवस राहण्याची क्षमता आहे. सी किंग हेलिकॉप्टर आणि अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर तैनात आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल देखील विनाशिकेवर तैनात आहे. INS मुर्मुगाव 300 नौसैनिकांची राहण्याची व्यवस्था आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल सज्ज आहे. याशिवाय अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स आणि हेलिकॉप्टरही तैनात आहेत. INS चेन्नई 6 प्रकारचे अत्याधुनिक सेन्सर्स आहेत. 16 ब्रह्मोस हे विध्वंसक क्षेपणास्त्र तैनात आहे. INS चेन्नईवर ध्रुव हेलिकॉप्टर देखील तैनात आहे. कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दरपोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. हा एक संदेश आहे पाकिस्तानला की आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणि INS विक्रांत टेरिटोरियल वॉटर्समध्ये पाकिस्तानच्या एकदम जवळ आहे आणि ही जी फायरिंग होते आहे ही जस्ट ॲट 85 नॉटिकल माइल्स म्हणजे जवळजवळ 150 किलोमीटर्स पाकिस्तानाहून दूर आहे. आता पाकिस्तानचे दिवस भरले, त्यामुळे पाकिस्ताननं कितीही आदळापट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर 10 सेकंदही टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार हे निश्चित. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर आपण बघितलं कशा प्रकारे पाकिस्तानचा हा थरकाप उडालेला आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान घाबरलाय. सामान्य जनतेपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वजण भीतीच्या वातावरणामध्ये जगताय. ही भीती किती व्यापक आहे याचं एक उदाहरण सोशल मीडियावरून समोर आलं. जर युद्ध वाढलं तर मी थेट इंग्लंडला जाईन हे विधान इम्रान खान यांच्या PTI पक्षाचे खासदार शेर अफजल खान मारवत यांचे आहे. परिस्थिती सामान्य होण्यासाठी मोदींनी थोडं मागे हटावं असं तुम्हाला वाटत नाही का, हा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना अफजल खान म्हणाले की मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे का की ते माझ्या शब्दावर माघार घेतील असं त्यांनी म्हटलंय. बतौर पाकिस्तानी अगर जंग बढ़ जाती है तो बंदूक लेकर बॉर्डर पर जाएंगे? नहीं, अगर जंग बढ़ जाती है तो मैं इंग्लैंड चला जाऊंगा. मरवत साहब, आप नहीं समझते कि इन हालात में मोदी साहब को थोड़ा सा बैकग्राउंड में जाना पड़ेगा या थोड़ा सा पीछे हटना पड़ेगा? इन हालात में आप नहीं समझते कि मोदी को थोड़ा सा पीछे जाना चाहिए ताकि हालात नॉर्मल हों? मोदी मेरे खाला का बेटा है जो मेरे कहने से पीछे जाएगा. गोव्यातल्या शिरगाव मधल्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. तब्बल 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. जखमींवर सध्या गोव्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीची बातमी मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत रुग्णालयात गेले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दक्षिण गोव्यातल्या शिरोडा गावात असणारं लैराई देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात दरवर्षी यात्रा असते आणि त्यामध्ये 40 ते 50 हजार भाविक सहभागी होत असतात. इंसिडेंट जो हुआ दुखद घटना है. इस तरह के इंसिडेंट पहले कभी नहीं हुआ था. जिनके डेथ हो गई है उनके प्रति दुख व्यक्त करता हूँ और जिन जिनको ट्रीटमेंट की ज़रूरी है मेरे पूरे एडमिनिस्ट्रेशन की तरफ से हम पूरी मदद दे रहे हैं. जो इंसिडेंट्स हुआ है उसकी इंक्वायरी करने के लिए SP नॉर्थ और कलेक्टर बोथ उसकी एक्चुअल इंक्वायरी कर रहे हैं. क्यों ये इंसिडेंट्स हुआ इसके बारे में जानकारी मिलेगी. लेकिन क्राउड ज़्यादा, भीड़ ज़्यादा होने से लिए कुछ लोगों ने जो वहाँ से भगदौड़ मचाई, इसलिए इस इंसिडेंट हुआ. आणि आता बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली. लाडक्या बहिणींना हप्ता देताना महायुती सरकारच्या नाकी नवल आहे. पैशांची चणचण असल्यानं हप्ता देताना सरकारची दमछाक झालेली आहे. याशिवाय आपण जर बघितलं तर महायुती सरकारनं आदिवासींचे पैसे पळवले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. शिवाय आपण जर बघितलं तर सामाजिक न्याय याशिवाय आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलेला आहे.
दुसरीकडे निधी कपातीवरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. सामाजिक खात्याची गरज नसेल तर बंद करा या शब्दांमध्ये त्यांनी आता आपली उद्विग्नता दाखवलेली आहे. तर निधीसाठी अर्थ खात्याचा मनमानी कारभार सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि अजित पवार यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलेला आहे. तुमच्या माध्यमातून मला जे कळालं की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वीसुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पनासुद्धा नाही आहे, मला त्याची माहिती नाही आहे. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल. आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाही आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाही आहे. परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतं आहे, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहेत दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे. सहन करायची एक लिमिट असते, मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना. आणखी एक मोठी बातमी, कारण राष्ट्रवादीकडून आज मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सत्कार सोहळ्याला 4 माजी मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित झालेली आहे. शरद पवार यांनी पुण्यात असूनही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे, तर उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमाला हजर राहणार नाही अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची ही निश्चिती देखील प्रतीक्षेत आहे. तर माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रमाला कुणाची हजेरी असणार आहे, तर यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव सध्या समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोण उपस्थित नसणार तेही आपण बघूयात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याची शक्यता आहे. तोच ना दुसरा एक अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात. एक भारतीय जनता पक्ष, दुसरा शिंदेचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष. आम्ही अमित शहांच्या कार्यक्रमाला जात नाही, ते अमित शहाचे पक्ष आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगतो, सामाजिक कृतज्ञता वगैरे काही नाही. महाराष्ट्राच्या गद्दारीचा हा विषय, ज्यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली, तुमचं सरकार पाडलं, त्यात कसली आली कृतज्ञता. आणि यानंतर पुढे युद्धासंदर्भातल्या काही अपडेट्स. पाकिस्तान या आठवड्यामध्ये जमिनीवरती मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. यामध्ये आपण जर बघितलं तर विशेष सूत्रांनी ही माहिती दिली असून भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचंही कळतंय. यामुळे भारताला चिथावणी देण्याचा निष्फळ प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेसवेवरूनही लढाऊ विमानं झेपावू शकणारे त्यासाठीचं प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडलंय. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणलेत आणि हा सराव 2 टप्प्यांमध्ये पार पडला, ज्यामध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही प्रकारच्या ऑपरेशनल तयारीची चाचणी घेण्यात आली आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारचं एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलंय. तरारचा फोटो आणि कव्हर इमेज देखील एक्स प्रोफाईलमधून हटवण्यात आलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो ही धमकी तरारनं दिलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस झालाय. सलाल धरणाचे दरवाजे उघडले, चिनाब नदीमध्ये पाणी सोडलंय, त्यामुळे आता नदीच्या उत्तर प्रवाह पात्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील आपला रशिया दौरा रद्द केला. भारत पाकिस्तानच्या तणावामुळे दौरा रद्द करण्यात आला अशी माहिती आहे. राजनाथ सिंह 9 मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार होते. मोदींच्या ऐवजी राजनाथ सिंह या कार्यक्रमामध्ये जाणार होते.
सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल ही पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं दिलेली आहे. ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाही तर जल दुष्परिणाम निर्माण करणारी देखील असू शकते असं ते म्हणाले. मुंबईमध्ये शिंदे गटानं पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचलंय. शिवसेनेकडून आता सदस्य नोंदणी सुरू आहे. लावण्यात आलेल्या बॅनरमधून ठाकरेंवर निशाणा साधलाय. मैत्री धाग्याशी नाही तर मैत्री वाघाशी आहे असे बॅनर झळकतायत. जातनिहाय जनगणनेवरून भाजप आणि काँग्रेस आमने सामने आल्याचं दिसतंय. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये काँग्रेसने जोरदार बॅनरबाजी केली आहे. बहुजन की जीत है, राहुलजी का संघर्ष है अशा आशयाचे बॅनर काँग्रेसने सध्या लावलेले दिसत आहे. लाडकी बहीण या योजनेचा एप्रिलचा हप्ता बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच ही माहिती दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 837 किलोमीटरचा नागपूर मुंबई प्रवास वंदे भारत एक्सप्रेस फक्त 9 तासांमध्ये पूर्ण करेल. म्हणजे प्रवासाचा वेळ 5 ते 6 तास वाचणार आहे. मेट्रो 3 या प्रकल्पाचा बीकेसी ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गिकेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रम सज्ज असेल. धारावी ते कफ परेडपर्यंतच्या 17 मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या तब्बल 28 मार्गांवर बेस्टच्या 79 बसेस धावणार आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा प्रभार चिंतामण वंजारी यांच्याकडे सोपवलाय आणि या घोटाळ्याची चौकशी वंजारींनीच केलेली म्हणून नरळच्या निलंबनानंतर उपसंचालक पदाचा प्रभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. मुंबई महापालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या 6 मे रोजी सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी होईल. सुनावणीच्या दिवशी निवडणुकांच्या तयारीला रुजू होण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं 10वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांनी वाढ केली. याआधी 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 470 रुपये घेतलं जायचं ते आता 520 रुपये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आलेलं आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे ती म्हणजे बुलढाणा केस नख गळतीनंतर आता थकवा आणि चिडचिड जाणवते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यात केस आणि नखांची गळती झालेली होती आणि आता मानसिक आजार सुद्धा वाढले असल्याचं दिसतंय. रुग्णांमध्ये थकवा आणि चिडखोरपणा वाढलेला आहे. या परिस्थितीमध्ये प्रशासनानं वाऱ्यावर सोडलंय असं नागरिक म्हणत आहे. डिसेंबरपासून काही नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर 2 ते 3 महिन्यांनंतरच या रुग्णांची नखं विद्रूप व्हायला लागलेली आहे आणि आता त्यांना थकवा आणि चिडखोरपणा सुद्धा जाणवतोय. रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये सेलेनियमचं प्रमाण वाढलेलं आहे तर ICMRनं या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही घेतले. मात्र 4 महिने उलटून सुद्धा अहवाल सादर केलेला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव अंतर्गत एकूण 4 गावांमध्ये एकूण 29 नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत. आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे. सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे ही समस्या असू शकते हा आमचा प्राथमिक अंदाज आहे.